नमस्कार, मुंबई 24 लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय। राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या सत्रामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्याबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत। यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अक्कलकोट येथील पत्रकार स्वामीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे। पत्रकारांच्या उन्नतीसाठी देश पातळीवर काम करणाऱ्या या संघात गायकवाड यांचा समावेश महत्त्वपूर्ण मानला जातोय। आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागू न होणार अशी महत्त्वाची घोषणा केली आहे। यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळतोय। 12 ते 16 लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नावर 15% कर लागणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, हा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी आहे, जो गतीने पुढे जाणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चालला आहे। भारताच्या इतिहासामध्ये हा अर्थसंकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरेल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली। सरपंच मंगेश साबळे यांचे साडी घालून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयात अनोखं आंदोलन। फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे युवा सरपंच मंगेश साबळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अनोखं आंदोलन केलंय। गावात महिलांना पाणी नाहीये, पाण्यासाठी महिलांची पायपीट होत असून गावात मंजूर झालेले जलजीवन मिशनचे काम सुद्धा रखडले आहे। म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून व डोक्यावर हंडा घेऊन थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठले व अनोखं आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे। त्यांच्या या आंदोलनाची संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे।